नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ऑप्शन सेलिंग अक्षय युट्यूब चॅनलवरती. आज आपण हेजिंग म्हणजे काय हे पाहणार आहोत मित्रांनो. बऱ्याच जणांना हेजिंग म्हणजे काय ते माहिती नाही आणि हेजिंग कसं करायचं हेही माहिती नाही. ओके, त्याचे अनेक सारे पद्धत आहेत हेजिंग करण्याची मित्रांनो. त्यातला आपण काही बेसिक बिगनरसाठी आपण एक पद्धत निवडलेली आहे. ते तुम्हाला त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सर्व गोष्टी चार्टवरती आणि सेन्सिबल वरती जाऊन सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार. त्याच्यासाठी कॅपिटल रिक्वायरमेंट काय आहे मित्रांनो, ही सर्व गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती आपण शिकवणार आहोत मित्रांनो. याला कुठेही तुम्हाला कोर्स करण्याची गरज नाही मित्रांनो आणि कुठेही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. एकदम सोप्पा सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि ऑप्शन सेलिंगचा बेनिफिट काय असतो आणि हेजिंगचा बेनिफिट काय असतो आणि त्याचा प्रॉफिट लॉस काय इम्पॅक्ट पडतो, सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ओके, आणि तुमचं ऑप्शन हेजिंग केल्यानंतर तुमचं कॅपिटल वायपट होतो का कॅपिटल प्रोटेक्ट होतो, हे सर्व गोष्टी तुम्हाला एकदम मी सायकोलॉजी सारखं शिकवणार आहे गाईज. ओके, सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. आपला व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, डायरेक्ट आपण स्ट्रॅटेजी बिल्डर वरती जाऊया म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी इथूनच तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल. ओके, आता तुम्ही समजू शकतात की आपण निफ्टीमध्ये जाऊयात. ओके, निफ्टी आता तुम्ही करंट बघू शकतात की निफ्टी तर 22,165 चालू आहे. ओके, आता तुम्ही समजू शकतात की माझा व्ह्यू असा आहे की बाबा निफ्टी 22,000च्या खाली जाणार नाही. ओके, आता उद्या एक्सपायरी आहे. ओके, मी त्यासाठी काय करतो, मला एक पुट ऑप्शन मला सेल करायचं आहे. ओके, त्यासाठी मार्जिन किती लागतो मित्रांनो, इथं 1,31,000 रुपयाचं मार्जिन लागतो. पण ऍटलीस्ट तुम्हाला इथं अकाउंटमध्ये 1.5 लाख रुपये असणे गरजेचं आहे एक लॉट सेल करण्यासाठी. जर मार्केट कुठं नाही हल्लं तरी पण आपल्याला इथं फायदा होणार आणि तुमचा ब्रेक येऊन बघू शकतो 22,121. म्हणजे इथून तुम्हाला एक 60 ते 70 पॉईंटचा खाली एक तुम्हाला डिपेंड रेंज मिळून जातो. त्याच्या खाली गेला तर तुमचा लॉस होऊ शकतो. ओके, आता मला उद्यासाठी हा मला होल्ड करायचा आहे. पण इथं काय शकता तुम्ही, इथे मॅक्झिमम प्रॉफिट तुम्हाला काय फक्त 3,942 म्हणजे तुमच्या कॅपिटल रिक्वायरमेंट वरती 3% रिटर्न्स आहे. ओके, आणि ह्याचा प्रोबॅबिलिटी प्रॉफिट आहे 64 ते 65%चा. ओके, आता ह्याच्यामध्ये गडबड काय मित्रांनो, इथे कॅपिटलचं खूप लागतं. ओके, मी पूर्णपणे मित्रांनो सायकोलॉजिस्टने बोलतोय. ओके, लक्ष देऊन ऐका. ओके, न स्किप करता. आता मला आज बुधवार आहे, उद्या गुरुवारी निफ्टीचा एक्सपायर असतो माहिती आहे मित्रांनो. ओके, आता मी इथं ठीक आहे, इथं मी सेल केलंय आज मी 22,200ला. ओके, कितीला सेल केलंय, 76 रुपयाला. ओके, तुमचं स्टॉपलॉस इथे डिपेंड करा, तुमचं स्टॉपलॉस 100 लावू शकता, 80 लावू शकता, 90 लावू शकता. पण तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे मित्रांनो, मला ओव्हरनाईट रिस्क घ्यायचा आहे. ठीक आहे, मी ओव्हरनाईट रिस्क घेतला, होल्ड केला, निकेट होल्ड केला, 1,30,000 रुपये, 1,31,000चा मार्जिन मी रिकवर पे करून मी 22,200चा पुट मी सेल केला. ओके, 75-76च्या दरम्यान. आता मला माहित नाही की ग्लोबल मार्केटमध्ये आपलं डाव जोन्स हे आपलं मार्केट बंद झाल्यानंतर 7:30 ते 8च्या दरम्यान काहीतरी चालू होतं. पण काहीतरी अचानक रात्री एक बॅड न्यूज आला आणि मार्केट सडनली की नाही 3 ते 4%चा गॅप डाऊन मारला. ओके, समजा 22,200चं तुम्ही इथं पुट सेल केला, डायरेक्ट मार्केट समजा एक 300-400 पॉईंटनी खाली ओपन झाला, समजा 20,900च्या आसपास ओपन झाला. तुमचं डायरेक्ट कितीचा लॉस होतो, तो डायरेक्ट 10,000चा लॉस होऊ शकतो. त्यासाठी आपलं प्रोटेक्शन गरजेचं असतं मित्रांनो. त्यालाच आपण ऑप्शन हेजिंग म्हणतो. प्रोटेक्शनचा मेन ऑप्शन हेजिंग म्हणजे समजा मला किती पॉईंट मला कॅप्चर करायचं, बाबा मला 1%, 2% करायचं. ओके, आता काही जण इथं 50 पॉईंटचा गॅप टू हेजिंग करू शकतात. मला तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. ओके, इथं तुमचं मार्जिन रिक्वायरमेंट किती झालं, 27,000 रुपयाचा झाला आणि तुमचं लॉसही कमी झाला. तिथं 4-3.5 लॉस होणार, प्रॉफिट होणार होता. त्यांचं इथं डिपेंड झाला मार्केट किती गॅप अप मारतोय, गॅप डाऊन होऊ दे गाईज. इथं तुमचं फक्त आणि फक्त तुमचं इथं 1300च्या 1100 ते 1200चा लॉस होणार आणि तुमचा कॅपिटलवरती तर तुम्हाला 4%चं प्रॉफिट तुमचं बरोबर येऊन निघाल तर तुम्हाला इथे 1300चं 1100 ते 1200चं प्रॉफिट होणार आणि तुम्ही जर तुमचा व्ह्यू चुकला तर तुम्हाला 1300 लॉस होणार, मॅक्झिमम तुमचं 1300चं लॉस होणार. ओके, तुम्ही सकाळी तुमचा व्ह्यू जर चुकला तर तुम्ही एक्झिट करू शकतात. हे ऑप्शन हेजिंगची बेनिफिट मित्रांनो. ओके, आता यामध्ये बरेचसे स्ट्रॅटेजी आहेत मित्रांनो. हे तुम्हाला सिंपल ऑप्शन हेजिंग मध्ये आपलं कॅपिटल रिक्वायरमेंट कसं कमी करायचं आणि आणि एक मॅक्झिमम लिमिट, मॅक्झिमम प्रॉफिट आणि मॅक्झिमम लॉस कसं घ्यायचा हे मी तुम्हाला इथं ऑप्शन हेजिंग मध्ये सांगितलं. ओके, तुम्ही किती मोठा गॅपडाऊन होते काहीच होणार आहे. आता समजा तुमचं इथं गॅपडाऊन झाला तर हा प्रीमियम खूप हाय होणार आणि तुमचा हाय आहे ना, तुम्हाला हा प्रॉफिट देणार. ओके, हीच एवढं सिंपल भाषेमध्ये ऑप्शन सेलिंग मध्ये असं ऑप्शन हेजिंग करता. तुम्हाला इथं तुम्हाला कॅपिटल म्हणजे तुम्हाला प्रॉफिट जास्त होण्याचं तुम्ही आउट ऑफ द मनीचे हे फर्दर बाय करू शकतात. ओके, इथे तुम्ही बघू शकता की तुमचा लॉस इथं वाढला आणि तुमचा प्रॉफिट वाढला, म्हणजे इथं 1:2 रिस्क रिवॉर्ड मॅच होत नाही तुमचं. ओके, इथे उलट होतो, 1:2 इथं लॉस आहे, 1:1 तुमचा प्रॉफिट आहे. ओके, इथं उलट आहे.
त्यासाठी बरेचसे स्ट्रॅटेजी तुम्ही बाय प्रॅक्टिस करू शकतात. फक्त सिंपल आहे की तुम्ही जर ऑप्शन सेलिंग करत असाल तर तुम्ही कॅरी फॉरवर्ड करत असेल तर मित्रांनो प्लीज तुम्ही हेजिंग करून जावा. म्हणजे फर्दर ओटेम न जाता 100-200 पॉईंटचा एक ओटेम बाय करून जावा. जर तुमचा लॉस लिमिटेड मध्ये आणि तुमचं कॅपिटल रिक्वायरमेंट कमी होतो, किती मोठा कॅपिटल झाला तुमचं एक लिमिट तुम्हाला आधीच डिफाईन करून देतो की तुमचं लॉस एवढं होणार. तुम्हाला आधीच माहित असतो, तुम्हाला रात्री एक सुखाचं झोप लागू शकतो. ओके मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ऑप्शन सेलिंग बद्दल मी व्हिडिओ एक बिगनर पासून ते प्रो ट्रेडर पण कसं आपल्याला ट्रेड करायचं ते सुरुवात आपण सेशन सुरू करणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. ओके, धन्यवाद.